या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर. सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सायंकाळी 9:30च्या सुमारास हैदराबाद रोडवरील दोड्डी फाटा येथे झालेल्या अपघातात एका अँब्युलन्स चालकाचा मृत्यू झाला. मृत चालकाचे नाव दत्तात्रय जगन्नाथ मधुरे, वय 45, राहणार ताकमोगे, विटभट्टी, महालक्ष्मी नगर, जुळे, सोलापूर असे आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि अँब्युलन्स चालकांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे मोठी गर्दी केली होती. अधिक तपास सुरू आहे. जय हिंद. ये 108 गाड़ी पर ड्यूटी पर जा रहा था दत्तात्रेय जगन्नाथ मथुरे. इनका अपघात दोड्डी फाटे पर कोई बता रहे बड़ी गाड़ी से हुआ बोल के, चलते से लोग अभी पता नहीं. अभी यहाँ पर सिविल हॉस्पिटल पे ट्रीटमेंट चालू है उनका. डॉक्टर अभी बताए नहीं हमको क्या. इसके आगे डॉक्टर हमको बोलने के बाद हम आगे का प्रोसीजर करना. ये एम्बुलेंस चालक थे ऐसी? ये एम्बुलेंस चालक थे यहाँ पर 108 पर एम्बुलेंस चालक थे ये. और 108 ड्यूटी उनकी धोती धोत्री इधर ड्यूटी थी उनकी बोरामनी साइड. वहाँ से यहाँ से वहाँ डेली अप डाउन था उनका. नाईट की ड्यूटी थी उनकी. आज 8:08 8:30च्या सुमारास आम्ही मुळेगावहून जात असताना गॅस भरण्यासाठी मुळेगाव दोड्डी जो फाटा आहे बोरामणीचा हैदराबाद रोड, तिथे एक अज्ञात वाहनाने असं एक ॲक्सिडेंट झाल्यासारखं वाटलं व आम्ही तिथे थांबलो. पेशंट जखमी अवस्थेत मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होतं. तिथं थांबलो. मग आम्ही इतर ठिकाणी सगळे जमले लोक चौकशी करत असताना कुठला आहे काय त्या गाडीच्या नंबरवरनं आम्ही बघायचा प्रयत्न केलो. पण तो पेशंट थोडा रक्तस्राव होत असताना हे आमचे बोरामणीचे गुड्डू पटणे व आमच्या सगळ्यांच्या तिथं सहकार्यानं आम्ही गुड्डू पटणेच्या ॲम्ब्युलन्सला फोन केला. परंतु एक 15 ते 20 मिनिट वेळ चालला होता. परंतु तिथं पेशंटचं म्हणजे दुखणं ते असह्य होतं. त्यामुळं गुड्डू पटणेंनी निर्णय घेतला की आपण आपल्या स्वतःच्या गाडीत घेऊन जायचं. मग आम्ही त्यांना थोडंफार थांबवलं. बाबा असं गडबड करू नको, कारण अज्ञात आहे, आपल्या ओळखीचं नाही. तरी सहित आम्ही निश्चय केला की त्यांना घेऊन हॉस्पिटलला घेऊन जायचं. मग त्यासाठी आम्ही काय केलं, माननीय आमदार साहेब कल्याण शेट्टींना फोन लावला. त्यांनी दादांनी एका शब्दात पहिला घेऊन जावा, बाकीचं आपण नंतर बघू. तसंच देशपांडे साहेबांनाही आम्ही फोन केला, सूचना दिली, साहेब असं असं अज्ञात आहे, आम्ही काय करावं. त्यांनी पण घेऊन जावं म्हणले. ह्या 2 व्यक्तीमुळं आम्ही काय केलं, गुड्डू पटण्याची स्कॉर्पिओ होती, त्या स्कॉर्पिओमध्ये घातलं. तिथं कापडही मिळत नव्हतं. परंतु इतर लोकांनी तिथं काय मदत करून गाडीत आम्ही घेऊन सिव्हिलला आणून सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं. परंतु आमच्या प्रयत्नाला यश आलं नाही असं आम्ही म्हणू, कारण इथं आल्यानंतर मृत घोषित केलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.